महाराष्ट्रातील शेतकरी दरवर्षी आतुरतेने वाट पाहत असतो ते म्हणजे बैलगाडा शर्यतीची पंढरी मानले जाणारे हिंदकेसरी पुसेगाव मैदानाची। सर्वात मोठा इतिहास पुसेगाव यात्रेचा मानला जातो, कारण पुसेगाव ही भारतातली एकमेव यात्रा अशी आहे की जिथे प्रत्येक खेळाला महत्त्व दिलेले पाहायला मिळते। त्यामुळे फक्त महाराष्ट्र नाही तर अखंड भारताला या शर्यतीची तसेच संपूर्ण यात्रेची ओढ लागलेली असते। लवकरच ही शर्यत आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यानिमित्त तयार केले जाणाऱ्या मैदानासंदर्भात अधिक माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। ब्रह्मलीन परमपूज्य श्री सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या येणाऱ्या 77व्या पुण्यस्मरणानिमित्त पुसेगावमध्ये बैलगाडी शर्यतीचा जंगी आखाडा आयोजित केला जातो। या आखाड्यामध्ये जो आपल्याला या ठिकाणी कडगुंच्या शेजारा आज शुभारंभ करण्यात आलेला आहे। चांगल्या पद्धतीने ग्राउंड या बैलगाडी शर्यती करण्यात आलेला आहे, तरी सर्वांनी नोंद घेऊन सर्वांनी सहकार्य करावं। श्री सेवागिरी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त या ठिकाणी 77वी यात्रा उत्सव जो यंदा होत आहे, त्यानिमित्त यावेळेला 27 डिसेंबर रोजी बैलगाड्या शर्यत या ठिकाणी आयोजित केलेली आहे। दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी आहे त्या स्थळावर पुसेगाव आणि कडगुंच्या जवळ जे बैलगाडी शर्यतीचं जे स्थळ आहे त्या ठिकाणीच यावर्षी हे नियोजन केलेलं आहे। अतिशय चांगल्या प्रकारे दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आणि सर्वांचं या ठिकाणी सहकार्य असून आपण सुद्धा ह्या बैलगाडीसाठी उपस्थित राहावे आणि ज्या पद्धतीनं सेवागिरी देवस्थान आणि पुसेगावचे ग्रामस्थ या ठिकाणी झटत आहेत आणि दरवर्षीप्रमाणे पारदर्शक कारभार या ठिकाणी होऊन प्रत्येकाला न्याय देण्याचं काम या ठिकाणी देवस्थान ट्रस्टतर्फे होणार आहे। तरी आपण सर्वांनी बैलगाड्या शर्यतीत भाग घेणाऱ्यांनी आणि प्रेक्षकांनी 27 तारखेला लाखोच्या संख्येनं उपस्थित राहावे अशी या ठिकाणी मी चेअरमन या नात्यानं विनंती करत आहे। खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान।